नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथून बुधवारी 18 जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। हा सोहळा केवळ 8 दिवसांवर येऊन ठेपलाय। पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत या संत वचनाप्रमाणे लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू आळंदीत येत आहेत। मागील काही वर्षांमध्ये ही संख्या कमालीची वाढली आहे। परिणामी काही समस्या उद्भवत आहेत। या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांसाठी देहू संस्थानने प्रथमच आचार धर्म म्हणजेच नियमावली प्रसिद्ध केलाय। पूर्णपणे शिस्तीने चालणारा आषाढी वारी पायी पालखी सोहळा यंदाही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्नपणे पार पडावा। हा सोहळा अधिक शिस्तप्रिय होण्यासाठी आणि नवीन सहभागी भाविकांना सोहळ्याचे नियम माहीत व्हावेत यासाठी संस्थानने यंदा प्रथमच आचार धर्म प्रसिद्ध केलाय। दिंडीतील सर्व पताका, वारकरी ध्वज सुती कापड असलेल्या व काव रंगाचा वापर केलेला असाव्यात। पताकाधारी यांच्या मागे टाळकरी, मृदुंगवादक, वीणेकरी, नंतर तुळशीवाली आणि महिला वारकरी असा क्रम असावा। दिंडीतील वारकऱ्यांनी पांढरे शुभ्र धोतर, शर्ट, टोपी अथवा पायजमा परिधान करावा। वीणेकऱ्याने धोतर, फेटा परिधान करणे आवश्यक आहे। दिंडीतील भजन हे वारकरी संप्रदायाच्या देहूकर फडाप्रमाणे असावे। भजन, गवळण, हरिपाठ हे सांप्रदायिक चालीप्रमाणे असावे। काकडा सकाळी लवकर व्हावा। दिंडीत सहभागी होऊन कोणतेही व्यसन करू नये। दिंडीत चालताना सोहळा सोडून मागे पुढे चालू नये। रिंगणात दिंडीतील सर्व पताकावाले, टाळकरी, वीणेकरी, तुळशीवाली, हांडेवाली, पखवाज सहभाग व्हावे अशा नियमांचा यात समावेश करण्यात आलाय। संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव संत नारायण महाराज यांनी 1685 साली सुरू केलेला आषाढी वारी पालखी सोहळा आज महासागरासारखा झालेला आहे। स्वयंशिस्तीत सुरू असलेल्या या सोहळ्याकडे पाहून देश विदेशातील नागरिक सुद्धा भारावून गेले आहेत। ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विठू नामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून 1079 दिंड्यांतून 12,34,000 वारकरी 6 जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात झाली आहे। त्या दृष्टीने आरोग्य विभाग देखील सज्ज झालाय। सलग 3ऱ्या वर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने नियोजन करत प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर 203 आपला दवाखाना स्थापन करण्यात आलाय। तसेच 46 ठिकाणी 10 खाटांचे तात्पुरते ICU देखील स्थापन केले आहेत। आषाढी वारी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी 5 व 19 मे रोजी बैठका झाल्या आहेत। आता 12 जून रोजी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे याचा आढावा घेतील। वारकऱ्यांच्या सेवेसाठी जवळपास 1155 मनुष्यबळाचे नियोजन केले आहे। यात 161 विशेष तज्ञ, 286 डॉक्टर यांच्यासह नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तज्ञ, फार्मासिस्ट आदींचा समावेश आहे। शासकीय ICU, आपला दवाखाना यासोबतच पालखी मार्गावर असणाऱ्या प्रत्येक खासगी रुग्णालयातही 10 खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना पुणे उपसंचालकांनी दिल्या आहेत। तसेच दिंड्यांसोबत 290 आरोग्य दूत असणार आहेत। पालखी सोहळ्यात पावसामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्यांदाच पालखी मार्गावर 12 ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारण्यात येणार आहे। पाऊस आला तरी वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षित राहू शकतात अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा, एकात्मतेचा संदेश देणारा, सामाजिक कार्याची जाणीव असणारा वारकरी संप्रदाय लाखोंच्या संख्येने स्वयंशिस्तीत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी निघणार आहे। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी अशी भावना वारकऱ्यांची झाली असून त्यांना श्री क्षेत्र देहू आळंदी पंढरपूरचे वेध लागले आहेत।